नाही नाही, मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं. कुठचंही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितला, तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं. मला वाटतं हे महत्त्वाचं होतं. ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं थोडं शिकत असतो ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की जसा भारताने मॅच जिंकल्या तसा विधानसभेत आम्ही मॅच जिंकू. नाही, काही काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात. मला वाटतं हा बालिशपणा आहे. काल भारत देश हा जिंकलेला आहे, इंडिया जिंकलेला आहे. आपण सगळे 100 कोटी लोक हे जिंकलेलं आहे. आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना. कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत, आम्ही मोठे झालो त्यांना बघत, म्हणजे ती सगळी टीम बघत. खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावला, वर्ल्ड कप उचलला. एक आनंदाचा क्षण होता. परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचं आहे. सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला. हार्दिकची चांगली बॉलिंग झाली. आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाऊन्स केली T20मधून, पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे. आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झाला. सगळ्यांचं अभिनंदन करतो मी. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज 30 जून आहे. 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार पडून महायुती सरकार आलं, त्याला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कसं पाहता आजच्या दिवसाकडे? नाही, आज जागतिक खोके दिन आहे. आदित्यजी, आशिष शेलार यांनी एक आरोप केला आहे की खरं तर उद्धव ठाकरेंकडून जे आहे तर मतदान जे निवडणूक अधिकारी त्यांच्यावर प्रेशर आहे, दबाव टाकला जात आहे, त्यांना धमकवलं. बघा, मी हे नेहमी सांगितलेलं आहे, ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही. पक्षात त्यांना भाव दिला जात नाही आहे. इतरांवर राग असं जास्ती लक्ष देऊ नका, महत्त्व देऊ नका. त्यांना मदतीची गरज आहे. मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमही आहे आणि थोडं वाईटही वाटतं. वरळी मतदारसंघामध्ये आज आपण वरळी मतदारसंघामध्ये आज आला होता. काय नक्की मतदारांशी संवाद साधला? अरे, माझ्या मतदारसंघात फिरतच असतो, त्याच्यात वेगळं काहीच नाही आहे. आज तुम्ही आभार मानण्यासाठी त्यांचा? नाही, आम्ही अर्थात अरविंद सावंत साहेब जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघात, म्हणजे वरळी असेल इतर दक्षिण मुंबई, आम्ही मतदारांचे आणि सगळ्याच मतदारसंघात आभार मानत आहोत. आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात आता करू तो दौरा. मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक पोस्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय हा आमचा योग्यच होता. ते 3 मधून नक्की मुख्यमंत्री कोण? आणि एक घटनाबाह्य मुख्यमंत्री 2 हाफ DCM मधून. मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे, निर्लज्जपणाने साजरा होत आहे. जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील. जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, जे पक्षचोर आहेत, बापचोर आहेत, दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंगवर, हे असे लोक आहेत. ह्यांना काय बोलायचं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मतदार यादीत घोळ केला आहे. एका मतदारसंघात जवळपास 40,000 हिंदूंची नावं जी आहेत ती गायब असल्याचा आरोप जो आहे तो आशिष शेलार यांचा. बघा, ज्यांना मी सतत सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे, मदतीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे, त्यांना मी उत्तर देत नाही. कारण अशा लोकांवर बोलणं मला वाटतं चुकीचं आहे. काल अमेरिकेत मनसेचे राष्ट्रपती यांनी पुन्हा एकदा मतदारांना आवाहन केलं की माझ्या हाती सत्ता द्या. वेगळं काहीतरी तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.